नुकतेच सिन्नर शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवनात राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीने आध्यात्मिक क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या हरिभक्त पारायण महाराजांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच दिनांक 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी या ठिकाणी होणाऱ्या विठ्ठल मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास होणाऱ्या धार्मिक विधींबाबत माहिती देण्यात आली। प्रथमतः हरिभक्तपरायण प्रथमेश महाराज करपे राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या सरचिटणीस यांची नागपूर विद्यालय येथे संस्कृत या विषयात 98% गुण मिळवल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला। भागवत क्षीरसागर परिषदेचे संघटक आदर्श शिक्षक यांची राज्यस्तरीय कला शिक्षक पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला। हरिभक्तपरायण हनुमान महाराज बैरागी खोपडी यांची परिषदेच्या तालुका युवा उपाध्यक्षपदी यांची एअरटेल पेमेंट बँक सेंटरमध्ये गुणवंत यादीत त्यांचा समावेश झाल्याने यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। तसेच यावेळी वारकरी भवनात संगीतमय भजनाचा देखील कार्यक्रम संपन्न करण्यात आला। या प्रसंगी हरिभक्तपरायण नारायण महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली हांडे, हरिभक्तपरायण विलास भगत, कवाडकर महाराज, सुनील महाराज गीते, राजाभाऊ रेवगडे, अनंता उगले, अर्जुन कवडे, रोशन पालवे, राजेंद्र घोरपडे, विठ्ठल आव्हाड, वामन गाडे, सदाशिव रेवगडे, भाऊसाहेब गडाख, कार्तिक झगडे, अजित लोखंडे, भीमसेन झगडे, आत्माराम लांडगे, रामेश्वर पाटील, मनोज झगडे आदींसह परिसरातील भाविक व महिला उपस्थित होत्या। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड। आजी सोनयाचा दिनू वर्षे अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पे झाला। या नियमाप्रमाणे आज या सिन्नर नगरीमध्ये विजयनगर येथे वारकरी भवन आपले आमदार माजी आमदार हरिभक्तपरायण राजूभाऊ वाजे त्यांनी हे भवन उभं केलं। आणि तसेच विशेष म्हणजे की त्यांच्या माध्यमातून असेल, सर्वांच्या माध्यमातून असेल, विठ्ठलाची मूर्तीची अगदी थोड्या दिवसात प्राणप्रतिष्ठा होते। त्या निमित्ताने हे वातावरण तयार होतंय। मी सर्वांना सांगून इच्छितो की 30, 31 आणि 1 या 3 दिवसामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम होणार आहे। त्यापैकी 1 तारखेला ढोक महाराज आहे, भोगरे महाराज यांचं भजन होणार आहे आणि इतरही मंगळवारी दिंडी प्रदक्षिण आहे। ती सर्व वारकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी या प्रदक्षिणेसाठी, तसे राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की सर्वांनी या उत्सवामध्ये सामील व्हावं। आणि आत्ताच नाही तर मी राजू यांना बोललो, आपले घोरपडे राजू त्यांना बोललो की आता आपण मूर्ती प्राणप्रतिष्ठा करणं आहे आणि याही पुढे भजन असेल, कीर्तन असेल, हा उपक्रम एकादशीला असो किंवा बुधवारी असो, एखादा महिन्यातून 1 दिवस ठरवून आपण प्रत्येक महिन्याला हा कार्यक्रम चालू करूया। काय वाटतं तुम्हाला? परिषदेच्या वतीने सर्व कार्यकर्ते सर्वांना काय वाटतं की सर्वांनी हा उपक्रम चालू ठेवला पाहिजे, बरोबर की नाही? हो हो आपण यापुढे हो हो। आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 3 तारखेला एकादशी आहे।
एकादशीला आपण कार्यक्रम चालू करून देऊया. भजन असेल किंवा कीर्तन असेल, त्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी यात सहभागी व्हावे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नमन करून मी आज या ठिकाणी सिन्नरमध्ये हा जो भव्य दिव्य सोहळा उभा केलेला आहे, वारकरी भवनाचं जे भाऊंचं स्वप्न होतं ते भाऊंचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रीय भागवत धर्म या संघटनेमध्ये जे काही हरिभक्तपरायण महाराज मंडळी जे आहेत त्यांनी खूप सहभाग नोंदवला. त्याचबरोबर त्यांचे शारीरिक, बौद्धिक आणि सगळ्या प्रकारचे कष्ट या भागवत धर्म परिषदेसाठी त्यांनी वापरून वारकरी संप्रदायाला एक नवीन ऊर्जा निर्माण करून दिली. अशीच ईश्वर त्यांना सद्बुद्धी प्राप्त करून वरचेवर संत सेवा त्यांच्या हातून घडो, या वारकरी संप्रदायाला त्यांच्या हातून एक नवीन ऊर्जा प्राप्त हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा या सर्वांचं अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी हे वारकरी भवन मोठ्या दिमाखात साकारलेलं आहे. त्या सर्वांच्या वतीनं त्या सर्वांचे म्हणजे वारकरी भवनाला ज्यांनी सहकार्याची मदत केली त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीनं या शहराध्यक्ष या नात्याने सर्वांचे अभिनंदन करतो. हे वारकरी भवन आपल्या सर्वांसाठी हे आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि यापुढे असेच परमार्थिक सेवा या वारकरी भवनामध्ये घडत राहणार आहे. तरी परिसरातील इतर सर्व मान्यवरांनी किंवा भागवत धर्म परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. रामकृष्ण हरी. राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे तालुका अध्यक्ष नारायण महाराज वाघ यांच्या वतीने आणि राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीने आज इथे सत्कार सोहळा पार पडलेला आहे. मी प्रथमेश करपे, राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचा सरचिटणीस. तसेच जो सत्कार झाला त्याचंही कारण सांगतो. नागपूर विद्यापीठ अर्थात कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ या विद्यापीठातून संस्कृत आगम पदविका या परीक्षेमध्ये राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून प्रथम येऊन सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल माझा त्यांनी सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, या उक्तीप्रमाणे सिन्नरकरांचं सर्वांचं वारकऱ्यांचं एक स्वप्न होतं, ते आज स्वप्न पूर्ण होतंय. आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवन या रूपानं सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन विविध प्रकारचे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असो, वारकऱ्यांचे जे काही कार्यक्रम असो, या कार्यक्रमाकरता सर्व याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आज राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीने माझा एक छोटासा सत्कार करण्यात आला. तो सत्कार या निमित्ताने की एअरटेल पेमेंट बँकचं CSP केंद्र माझ्याकडे आहे आणि त्या केंद्राचं आपल्या पूर्ण भारतामध्ये 705 टॉपमध्ये माझं नाव आलं आहे. आणि त्या निमित्तानं राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांनी माझा यथोचित असा सत्कार केला आहे. त्याबद्दल मी सर्व संघटनेचे आणि सर्व वारकऱ्यांचे आभार मानतोय. भाविप्र संस्थेत केलेलं काम आणि त्या कामाची पावती म्हणून विविध राज्य पुरस्कार, जिल्हास्तरीय पुरस्कार, संघटनांचे पुरस्कार आणि संस्थेच्या माध्यमातून मिळालेले पुरस्कार, या कामाची पावती मिळालेली आहे आणि या दृष्टीने मी फार समाधानी आहे. आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतोय आणि महाराष्ट्रात 1 नंबरचं जे वारकरी भवन इथे उभारलं जात आहे. हा 3 दिवस कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. माझा सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी. राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचा उपाध्यक्ष सिन्नर तालुका सर्वांचे आभार मान.